नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या नवीन भागामध्ये आपण एकूण 6 रांगोळी काढणार आहोत. अगदी सुंदर आणि एकदम आकर्षक रांगोळी आहेत. तर मैत्रिणींनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. सगळ्या रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडतील. तर नेहमीप्रमाणे आपण आता पहिली रांगोळी चालू करूयात. तर इथे बघा, मी 3 ते 2 असे डॉट्स मारून घेतलेत आणि नेहमीप्रमाणे आपण त्यावर लाईनसुद्धा ओढून घेतलेल्या आहेत. आणि 2-2 लाईन आपल्याला जॉईंट करून असे 3 त्रिकोण तिथे तयार करायचे आहेत. आणि त्रिकोणाच्या मध्ये जिथे जागा आहे तिथे आपल्याला अशा गोलाकार पाकळ्या काढायच्या आहेत आणि त्यामध्ये लाईन देऊन घ्यायच्या आहेत. आणि आपण जे त्रिकोण काढलेले आहेत त्यावरती आपण 3, 2 आणि 1 असे डॉट्स द्यायचे आहेत आपल्याला. तर मी इथे लाल, पिवळा आणि हिरवा रंग वापरलेला आहे. तर इथे आपण पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊयात. सेम याच पद्धतीने आपल्याला तिन्ही साईडने डॉट्स द्यायचे आहेत. या प्रकारे डॉट्स दिल्यामुळे रांगोळी आपली एकदम सुंदर आणि एकदम अट्रॅक्टिव्ह अशी रांगोळी दिसते. तर नेहमी आपण रांगोळींच्या मध्ये कलर भरतो, तेही छानच दिसतात. पण या पद्धतीने काहीतरी वेगळ्या रांगोळी आणि आकर्षक दिसायलासुद्धा रांगोळी आपल्याला काढायच्या असतात. तर त्यासाठी आपल्याला अशा काहीतरी क्रिएटिव्हिटी करायच्या असतात रांगोळीमध्ये. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा रांगोळी काढून पहा, असे डॉट्स देऊन पहा. तर रांगोळी एकदम सुंदर आणि देखणी दिसते. तर हे बघा, आपण आपली त्या गोलपाकळ्या काढल्या होत्या तिथेसुद्धा एक डॉट्स देऊन त्यावरती आपण अगदी छोट्या छोट्या 2 लाईन दिलेल्या आहेत. तर आपली अशी ही रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आपली इथे तयार झालेली आहे ही रांगोळी. तर आपण इथे दुसरी रांगोळी काढूयात. ही सुद्धा अगदी फ्री हँड रांगोळी डिझाईन आहे आणि सोपीसुद्धा तेवढीच आहे. तर इथे बघा, मी अगोदर एक राऊंड काढून घेतलेला आहे थोडा लांब आकाराचा आणि त्यामध्ये आपण असं चक्र काढून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण अशा फ्री हँड पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. फूल काढलेलं आहे आणि त्याच्या पाकळ्या काढलेल्या आहेत. अगदी हलक्या हाताने काढायच्या आहेत. आपल्याला आकार असा एकदम वेगळा काही द्यायचा नाही. जसा तुमचा हात फिरेल त्या पद्धतीने तुम्ही पाकळ्या काढू शकता. आणि रोज रांगोळी काढल्यानंतर हात आपला वळतच असतो. त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा रोज रांगोळी काढत राहा. तुम्हालासुद्धा अगदी छान आणि एकदम पटकन इझिली आपला हात वळतो. तर इथे बघा, आपल्या अशा पाकळ्या काढलेल्या आहेत आणि त्यावरती आपण असे 2 तुरे देऊन घेतलेले आहेत. अगदी सुंदर रांगोळी दिसते. काढायला एकदम सोपी आहे आणि दिसायलाही एकदम सुंदर रांगोळी आहे. तर हे बघा, अगदी फूल आपलं तयार झालेलं आहे इथे. आणि आपण जे 2 तुरे काढलेले आहेत ते असे क्लीन करून घेऊयात आणि त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीचे डॉट्स देऊयात. आपल्याला 3-3 डॉट्स द्यायचे आहेत दोन्ही साईडनी. लाल आणि पिवळा रंग मी इथे वापरलेला आहे. तुम्ही कोणताही वापरू शकता. तर हे बघा, अगदी इझी पद्धतीने आणि अगदी 1 मिनिटाच्या आत तयार होणारी ही रांगोळी नक्कीच तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. तर ही सुद्धा रांगोळी आपली तयार झालेली आहे इथे. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढूयात. इथे आपण अशा 2 लाईन देऊन घेतलेल्या आहेत आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला अशी पाकळी काढायची आहे आणि सेम त्याच पद्धतीने त्यामध्ये लहान लहान आपण 2 पाकळ्या काढूयात आणि त्यावरती आपल्याला असे 2 तुरे काढण्यासाठी लाईन ओढून घ्यायचे आहेत. तर हे बघा, या पद्धतीने. आणि यामध्ये आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे असे डॉट्स देऊयात. फ्री हँड रांगोळी आहे, खूप सुंदर, सोपी आणि आकर्षक तेवढीच आहे आणि काढायलासुद्धा मजा येते रांगोळी. तर मैत्रिणींनो, मला रांगोळी काढायला आवडतात. त्याचबरोबर मला मेहंदी डिझाईनसुद्धा काढायला आवडते आणि मी हे दोन्ही माझ्या कला मी अगदी मनापासून जपते. रांगोळीसुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि मेहंदीसुद्धा मी नेहमी काढायचा प्रयत्न करते. तर तुम्हाला अशाच कोणत्या कोणत्या आवडी किंवा छंद आहेत ते तुम्हीसुद्धा जोपासत चला. यामुळे आपल्यालासुद्धा काहीतरी थोडा वेळ मिळतो. त्यातून समाधानसुद्धा मिळतं. नेहमी काम 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 हे तर आपलं आहे करायचंच. तसंही आपण मुलांचं करतो, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपतो. आपण आपलीसुद्धा आवड निवड जपली पाहिजे. आपल्याला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो त्या गोष्टी आपणही करायला पाहिजे. त्यातून आपल्या मनाला एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं. थोडा का होईना आपल्यासाठी सुद्धा आपण वेळ देणं गरजेचं आहे. त्यातून आपल्या कला जोपासल्या जातात आणि आपण त्या जोपासायलासुद्धा पाहिजे. तर हे बघा, एक वेगळ्या प्रकारची अगदी सुंदर आणि रेखीव अशी रांगोळी डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. मी खाली अशा 5 डॉट्स देऊन आपण पेन्सिलने या पद्धतीने फूल तयार करून घेतलेलं आहे आणि लाल आणि गुलाबी रंगाने मी असे डॉट्स दिलेस. तर नक्कीच सांगा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त रांगोळी कोणती आवडली आणि आजच्या रांगोळी कशा वाटल्या. एकदम मी साध्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे, ज्या की प्रत्येकीला काढता येतील. तर हे बघा, अगदी सुंदर आणि सुबक रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे. तर आपण इथे पुढची रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी अशी एक लाईन देऊन घेतली. त्याखाली आपण एक लाल लाईन देणार आहोत आणि त्याखाली सेम पांढऱ्या रंगाची. ही सुद्धा अगदी सिंपल देवघरासमोर काढण्यासाठी अगदी छोटीशी रांगोळी आहे. तर या एका साईडने आपल्याला वरच्या साईडने असा चक्र काढायचा आहे आणि एका साईडने खालच्या साईडने आपण चक्र काढणार आहोत आणि साईडला आपण अशी एक एक पान काढून घेणार आहोत.
इथे क्लीनसुद्धा करूयात आपण. हवा असल्यामुळे रांगोळी स्प्रेड होते, त्यामुळे आकार क्लिअर दिसत नाही, म्हणून आपल्याला क्लीन करून घ्यायचं असतं. त्यामुळे रांगोळी एकदम अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसते. तर इथे बघा आपण पिवळ्या रांगोळीचे डॉट्स दिलेले आहेत आणि साईडला आपण पानंसुद्धा काढून घेणार आहोत. एक एक पान काढून घ्यायचं आहे आपल्याला साईडला. तर आपण पानाच्या साईडला असे तुरेसुद्धा काढून घेऊयात. अगदी सोपी रांगोळी आहे, कुणालाही काढता येईल. या कितीतरी अवघड रांगोळी आपण पाहून आपल्याला काढता तर येतातच. काही सिंपलसुद्धा रांगोळी असतात ज्या तुम्हाला पटकन काढता येतील. तर ही बघा, ही सुद्धा आपली अगदी छोटीशी रांगोळी काढून तयार झालेली आहे. अगदी साधी सोपी सिंपल आहे, दिसायलासुद्धा छान आहे. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. तर इथे बघा मी 2 लाईन देऊन घेतलेल्या आहेत. त्यावरती आपण हिरव्या रांगोळीचा डॉट्स देऊयात आणि आपल्याला उभ्या पाकळ्यांचं फूल काढायचं आहे. इथे अगदी हलक्या हाताने मी पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. एकदम हात आपला टाईट धरून रांगोळी काढायला गेलं का रांगोळीचा आकार व्यवस्थित येत नाही. एकदम हलक्या हाताने तुमचा जसा हात वळत जाईल त्या पद्धतीने तुम्ही काढत चला. मान्य आहे प्रत्येकीलाच नाही जमणार, पण तुम्ही रोज रोज प्रॅक्टिस केल्यानंतर, रोज रोज रांगोळी काढत गेल्यानंतर सराव हा होतोच आपल्याला आणि त्यातून आपला हातसुद्धा वळत असतो. असं नाही की प्रत्येकीला सगळ्या गोष्टी जमतच असतील. कुणाला कोणत्या गोष्टी परफेक्ट जमतात तर कुणाला कोणत्या, यामध्ये काही हे नाही आहे. पण रांगोळीसुद्धा काढता येतात. खूप ताईंच्या कमेंट असतात की ताई तुमचा हात खूप छान वळतो, पण आम्हाला अशा येत नाही. तर सगळ्याच ताईंना मी सांगेल का ताई, प्रॅक्टिस केल्यानंतर सगळ्यांना सगळ्याच गोष्टी जमतात. प्रॅक्टिस नसल्यामुळे तुम्हाला जमत नसतील. तुम्हीसुद्धा ट्राय करा की दिवसाच्या आपल्या कमीत कमी 2 तरी रांगोळी आपण आपल्या घरामध्ये काढायला पाहिजेत, देवघरात, तुळशीसमोर किंवा अंगणामध्ये. तर तुम्हालासुद्धा त्या रांगोळी जमतील. तुम्हीसुद्धा माझ्या रांगोळी पाहून ट्राय करा, नक्कीच तुम्हाला जमतील ताई. तर तीसुद्धा रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे. आपण आता पुढची रांगोळी काढूयात. ही सुद्धा रांगोळी खूप सुंदर आहे, मला खूप आवडली, अगदी 1 मिनिटात होणारी. तर इथे मी लाल रांगोळीने असा मोठा डॉट्स दिला आहे आणि बोटाने असं त्याला राऊंड करून घेतलेलं आहे आणि वरून आपल्याला 3 अशा पाकळ्या काढायच्या आहेत. खालूनसुद्धा सेम काढायच्या आहेत. प्रत्येक पाकळी जॉईंट करायची नाही, वेगवेगळ्या पाकळ्या काढायच्या आहेत. मधली मोठी आणि साईडच्या 2 छोट्या आणि लाल ठिपक्याच्या साईडला मी असे 2 पिवळ्या रांगोळीचे सुद्धा 2 ठिपके दिलेले आहेत, थोड्या लहान आकाराचे. आणि साईडला अशा आपण 3 लाईन ओढून घेणार आहोत, छोट्या छोट्या अगदी. आणि त्यावरती एक एक पांढरा डॉट्स देऊयात आणि पाकळींवरती आपण अशा 2 लाईन देऊयात. तर काढायला खूप सोपी आहे. दिसायला तुम्हीच सांगा ही रांगोळी कशी दिसते. तर मैत्रिणींनो, छान छान कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या रांगोळी पाहायला आवडतील हे सुद्धा मला सांगत चला. तर आजचा भाग कसा वाटला, तर भेटूयात आपण उद्याच्या भागात नवीन रांगोळीसह. तोपर्यंत धन्यवाद.